खासदार बोंडे साहेबांनी आरोप केला आहे की 350 व्हिडिओ आणि 180 पेक्षा जास्त पीडित आहे, तर त्याचं काय समज? कारण तसे पुरावे आलेले नाही. आमदार साहेबांनी आज बोंडे साहेबांच्या म्हणण्याचं त्यांच्याकडे काही पुरावा असेल किंवा त्यांच्याकडे काही गोष्टी असतील त्या पोलिसांना दिल्या पाहिजे. मीडियामध्ये प्रेसमध्ये एखादी गोष्ट नंतर पोलिसांकडे सांगण्यात येतं. पोलीस शेवटी प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, पोलीस अधिकृत माहिती येतात. पण त्यांच्याकडे बोंडे साहेबांकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे, त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही. पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे. जे जे काही भेटतं ते पोलिसांना दिलं पाहिजे आणि पोलिसांना तपास करण्याकरता अधिक बळ दिलं पाहिजे, अधिक माहिती दिली पाहिजे, जेणेकरून जे चौकशी जी SIT आहे ते अजून चांगलं काम करू शकेल. आपण मीडियामध्ये स्टेटमेंट करून पोलिसांच्या चौकशीला भरकवणं नाही किंवा SITला भरकवणे हे काम कोणी करू नये. सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, जे असेल ते पोलिसांना दिलं पाहिजे. सर इतना जो बदनामी हो गई सर, अमरावती की बदनामी इतनी हो गई, पूरे देश में नाम 350 का है, आपके नेताओं ने बदनामी की, आपके नेताओं पे आप क्या कार्रवाई कर सकेंगे? बाद में आपसे दी सर ये पूरे चल रही है, ये नागरिक का प्रश्न है, प्रेस वालों की बात सुनते मैं नागरिक ने मैं बता रहा हूं एक मिनट सर, इस प्रश्न का उत्तर है नहीं है। एक मिनट नहीं यार, रुक एक मिनट सर। देखिए महाराष्ट्र में बदनामी हुई पूरे देश में, इसके ऊपर आप कार्रवाई करेंगे? मीडिया पर हम पर भी बोल, हमने बदनामी, हमारे पे भी कार्रवाई करेंगे? आप आपके नेताओं पे कार्रवाई करेंगे? क्या रोकेंगे उनको? अभी अंतिम पुलिस का आने का है, अभी चौकसी के अभी आप पूरे पहलू खुलने के हैं। अब एक आज विक्टिम करके बयान देने आया है, आगे क्या क्या होता है ना आपको मालूम है ना मुझे मालूम है। आप ऐसी बात मत करिए। प्रेस के होने के बावजूद भी पूरे देश में बदनामी, हमारी देखिए हमारे अमरावती की बेटियों की बदनामी हमारे को वो खंत है। सर आपको नहीं जवाब देने बात पीडितांची संख्या 8च आहे। त्या आढावा बैठकीमध्ये असं आपल्याला जाणवलं की पीडितांची संख्या वाढू शकते। आज एक विक्टिम आहे ज्यांनी बयान देणं सुरू केलंय आज, आणि सुरू केल्यामुळं पुढं याचं गांभीर्य कळेल संध्याकाळपर्यंत. त्यामुळं कुणावरही या टीकाटिप्पणी करू नये, कुणी या ठिकाणी मीडियावर बयानबाजी करू नये. पत्रकारांना माझी विनंती आहे मीडियांनाही की या प्रकरणामध्ये जे वास्तव आहे त्यापेक्षा अवास्तव दाखवू नये. आणि पोलिसांचं जे प्रेस होते प्रत्येक रोजी किंवा उद्या प्रेस होईल पोलिसांची, आज त्या व्हिक्टिमनी काय म्हटलंय ते उद्या पोलीस सांगतील. पोलिसांचं स्टेटमेंटच मान्य धरावं, पोलिसांनी केलेली प्रेसच त्या ठिकाणी अधिकृत समजावी. राजकीय नेत्यांनी काही स्टेटमेंट केले ते स्टेटमेंटवर फार न जाता अशा केसमध्ये, अशा सेन्सिटिव्ह केसमध्ये पोलिसांनी केलेली चौकशी, त्यातनं आलेलं सत्य हेच त्या ठिकाणी अधिकृत समजावं. मी अजून त्या ठिकाणी पत्रकारांना विनंती करतो, एकामेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा पत्रकारही जबाबदार लोक आहेत. तुमच्याकडे काही ॲडिशनल माहिती आली, तुमच्याकडे काही समाजातून माहिती आली, ती तुम्ही पोलिसांना द्या. आणि या प्रकरणात सर्वांनी मदत केली पाहिजे. मी नागरिकांना आणि ज्या पीडित मुली आहेत त्यांनाही विनंती करतो की तुम्ही पोलिसांकडे, जशी एक मुलगी नागपूरवरून आली आहे तसंच जर अमरावतीमध्ये कोणी असेल, न घाबरता, न त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कोणाच्या दबावात न येता पोलिसांना त्यांनी माहिती दिली पाहिजे, पोलिसांकडे आलं पाहिजे, गुन्हा रजिस्टर केला पाहिजे. आणि त्याकरता पोलिसांचं पूर्ण संरक्षण, सरकारचं पूर्ण संरक्षण, कोणती माहिती त्या ठिकाणी बाहेर न जाता आपण या ठिकाणी त्यांना संरक्षित करू शकतो. आपल्या माध्यमातून माझी विनंती समाजाला, नागरिकांना आणि त्या आरोप या ठिकाणी काही फिर्यादी असतील, ज्यांना बयान द्यायचं असेल, त्यांनी निष्पक्षपणे आणि न घाबरता बयान दिले पाहिजे.